या क्षणी सांगणं की त्या अटी शर्तींचं पालन केलं जाते का हे सांगणं फार कठीण असणार आहे, कारण की सध्या ही मात्र फक्त कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीची ही संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेली तयारी दिसत आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातनं या ठिकाणी 500 विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थिनी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। मोठमोठ्या बसेस असतील किंवा मोठमोठ्या ट्रॅव्हल्स असतील त्यामधनं या ठिकाणी विद्यार्थी पोहोचताना दिसून येत आहेत। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे जे प्रवक्ते आहेत नवनाथ पण यांनी असा देखील आरोप केला होता की छात्रों की गुंज नाही पैसों की गुंज, अशा पद्धतीने आरोप जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडनं या संपूर्ण कार्यक्रमासाठी करण्यात आला होता। आणि अशामध्येच मोठमोठ्या ट्रॅव्हल्स या ठिकाणी येत आहेत, वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी येत आहेत। राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी, राहुल गांधी यांची एक झलक बघण्यासाठी जे आहेत प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी होत आहे। कोणाला नेमकी बोलायची संधी मिळेल, कोण या ठिकाणी कोणाला या ठिकाणी संवाद साधण्यासाठी संधी मिळणार याच्याकडे उत्सुकता जी आहे ती प्रत्येकाला आहे। अर्थातच समजा पाहायला गेलं तर मग ज्यानुसार या ठिकाणी युवा दिसत आहेत, युवती देखील दिसून येत आहेत, तर नेमकं आज कोणाला संधी मिळेल बोलण्यासाठी हे पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि त्याचमुळे नेमकं आता विद्यार्थ्यांसोबत देखील जे आहे आपण संवाद साधूयात, कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी ही करण्यात आलेली आहे याचा एक आढावा घेऊयात। दादा, तुम्ही इथे आलेले आहात राहुल गांधी यांना भेटण्यासाठी, बघण्यासाठी, काय वाटतंय? आम्हाला एकदम चांगलं वाटतंय। राहुल गांधी आमच्या पुण्यामध्ये आले आहेत। आम्ही एकदम उत्सुकतेने वाट बघत होतो की राहुल गांधी कधी येतात पुणे याच्यामध्ये, तर ते राहुल गांधींचं इथं आगमन झालंय। आम्ही एकदम उत्सुकतेने आलोय, आम्ही आमचे प्रश्न त्यांच्याशी मांडणार। पण मात्र तू आत नाही गेला, इथेच थांबलाय, इथे थांबण्याचं कारण काय? आता आमची राहुल गांधींची इथे एंट्री होईल, आता आम्ही आतमध्ये जाणार नाही। आता आम्ही आतमध्ये इथं थांबलोय सध्या, कारण की राहुल गांधी आतमध्ये गेले तर आम्ही आतमध्ये जाणार। जेनझीन सोबत संवाद साधण्यासाठी संपूर्ण देशभर जो आहे दौरा होत आहे। महाराष्ट्रातील पुण्यामध्ये हा सुरुवात जी आहे ती होत आहे। हा, ही सुरुवात चांगली होत आहे, कारण की आता काय आहे, भ्रष्टाचार खूप वाढलाय। हे काय कोणत्या पक्षाची लढाई नाही का कोणाचं नाही। छात्रों की गुंज म्हणजे स्टुडंटचं आहे, तर इथं काय कोणत्या पक्षाचं नाही का, इथं कोणाचं पॉलिटिक्स काय होणार नाही। छात्रों की म्हणजे राहुल गांधी स्टुडंट लोकांना सपोर्ट करतात आणि एक त्यांनी नवी पिढी जी जेन झेड आहे त्यांना एक चांगलं आयुष्य करण्यासाठी हे करतात। नक्कीच अजून काही या ठिकाणी युवक आहेत त्यांच्यासोबत बोलूयात। दादा, तुम्ही कुठून आलेले आहात? तुम्ही कुठून आलेले आहात? राहुल गांधी यांना भेटण्यासाठी तुम्ही आहात इकडे, नेमकं काय वातावरण आहे, कसं वाटतंय? मी पुण्यातलेच आहे। मी आता राहुल गांधीला भेटायला आलोय, कारण की ते जे एज्युकेशनच्या साठी स्टेप घेतात ते एकदम महत्वाचे आणि मी पण रीनीट दिलती, तर मला माहिती काय होतं। या संपूर्ण दौऱ्यावर टीका देखील होताना दिसत, त्या टीकांवर काय उत्तर असेल? हेच म्हणायचं की ते जे करतात ते बरोबर करतात ते, आणि जे पण गव्हर्नमेंट नाही करू शकली ते करून दाखवतात 100%। नक्कीच भाऊ, पुन्हा एकदा तुझ्याकडे येईल। तर सिद्धेश, बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी जे आहेत कशा पद्धतीने उत्सुक आहेत राहुल गांधी यांना बघण्यासाठी ते दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।